आजच्या दिवशी काय बोलावं असं मी विचार करत होतो, पण दोन तीन गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात की वाचनासाठी जे जे काही प्रयत्न होत आहे आपल्या आसपास, आपण सगळ्यांनी त्याला पुरेपूर ताकदीने सपोर्ट करायला पाहिजे. पहिलं काम सपोर्ट करणं म्हणजे काय, तर इथे जे कोणी येऊन गेले असतील त्यांनी त्याचा जमेल तितका प्रचार करायला पाहिजे. एक छोटं का असं नाही, एक तरी पुस्तक आपण घेऊन जायला पाहिजे. अशा उपक्रमांना फार थोडी लोक सपोर्ट करतात, लक्षात घ्या. पण थोडा सपोर्ट जर वाढत गेला तर एक चांगलं काम सिंदखेडा शहरामध्ये, ज्या शहरामध्ये आता सार्वजनिक उपक्रमांचीच वाणवा झालेली आहे, तर असे उपक्रम नक्की यशस्वी होतील. मी अनिसाचं काम करतो आणि फारच विद्यार्थी देशापासून फारच लवकर मी या कामात आलो. आणि परेश भाई, भिका पाटील या ठिकाणी बसलेले आहेत. या सगळ्यांसोबत मी लहानपणीच कार्यक्रमांना जायचो आणि भाषण करायची मला हौस असल्यामुळे मी फार लवकर भाषण करायला लागलो अनिसाच्या कामासंबंधाने. मी तुम्हाला हे सांगणार आहे की वाचनाशी माझा संबंध कसा. बालपणी चौथीत असताना श्यामची पुस्तकावर स्पर्धा होती. मी माझ्या आयुष्यात पहिलं वाचलेलं पुस्तक श्यामची आहे. म्हणजे तो काळ जो भाईने सांगितला की कुठलं पुस्तक वाचलंय रे, श्यामची वाचलंय, तर मग त्या काळात श्यामची वाचलं होतं. नंतर एका स्पर्धेत बक्षीस मिळालं, गांधीजींचं बापू नावाचं पुस्तक होतं, ते मी वाचलं होतं. पण नंतर माझा काही फार वाचनाशी संबंध नव्हता. मी अनिसाच्या कामात आलो, चमत्कार करणं शिकलो मी आणि चमत्कार सादरीकरण करायला लागलो आणि अंगात काय तर वगैरे याच्यावर बोलायला लागलो. हे सगळं ऐकूनच बोलायचं मी, ऐकूनच. आणि भाषा खूपच चांगली व्हायची. मला असं वाटलं कशाला वाचायचं, इतकं भारी न वाचताच आपल्याला बोलता येतं, सगळ्यांना पटतंय, आवडतंय, कशाला डोकं खातात लोक का वाचतात. मी कितीतरी वर्ष कुठलंही वाचन न करता संघटनेमध्ये भाषण दिलेली. दोन घटना माझ्या आयुष्यामध्ये घडल्या. मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, चमत्कार सादरीकरणाचा कार्यक्रम खूप छान झाला, माझं कौतुक वगैरे झालं. आणि श्रोत्यांमधून एक जण आला आणि त्यांनी दाभोळकरांच्या पुस्तकाबद्दल माझ्याशी चर्चा करायला सुरुवात केली. आणि मी माझं पूर्ण कौशल्य वापरून त्यांना पटवत होतो की ते पुस्तक मी पण वाचलेलं आहे आणि मी ते स्वतः पुस्तक वाचलेलं नाही. आणि मला फारच प्रश्न पडला की उद्या असं होणार की लोक आपल्याशी चर्चा करणार आपल्याच विषयाच्या पुस्तकाबद्दल आणि ते आपणच वाचलेलं नाही. मग पहिलं काम दाभोळकरांची पुस्तकं वाचनाचं झालं. आणखी दुसरा प्रसंग, मी शिक्षकांच्या शिबिरामध्ये भाषण दिलं आणि बुवाबाजी हा विषय होता. आणि तेव्हा शेषराव महाराज आपल्याकडे फारच जोरात होते. शेषराव महाराज व्यसनमुक्तीचे मेळावे, याची इथं सुद्धा झालेला आहे मेळावा. आणि शेषराव महाराजांचा व्यसनमुक्तीचा मेळावा किती मोठी बुवाबाजी, असं मी त्या भाषणामध्ये शिबिरामध्ये सांगितलं. एक शिक्षक उभे राहिले, ते म्हणाले की सर, लाखो लोक त्या कार्यक्रमाला जातात, आपण असं समजू की केवळ 5% परिणाम होतो. 5% होतो, खोटं आहे त्याचं, 5% परिणाम होतो. अरे पण लाखातून 5% लोकांनी जरी दारू सोडली, चांगलं आहे ना, तर कशाला विरोध करता तुम्ही. हे लॉजिक तर बरोबर आहे. सगळे शिक्षक त्याच्या बाजूने. मला याचं उत्तर माहिती नाही, उत्तर काय द्यायचं, असे प्रश्न पडत गेले. आणि मला लक्षात आलं की अनिसाचं काम जर तुम्हाला नीट करायचं असेल, तुम्हाला लोकांच्या मनाचं समाधान करायचं असेल, वाचल्याशिवाय पर्याय नाही. मग मी अनिसाची पुस्तकं वाचायला लागलो. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मला मिळाली. सुरुवातीला मला विचारायची की अहो सर, अंगात येणं वगैरे खोटं असतं, पण आमच्या शेजारची बाई घुमत होती आणि ती घुमता घुमता एकदमच गुजराती भाषा बोलायला लागली, ती अमुक भाषा बोलायला लागली, त्या भाषेशी तिचा काही संबंध नाही, म्हणजे त्या भाषा बोलणाऱ्या महिलेचा तिच्या शरीरामध्ये प्रवेश झालेला होता असं सिद्ध होतं की नाही. असे अनेक प्रश्न यायचे. वाचल्यानंतर कळलं की तो मानसिक आजार आहे, त्याला ग्लासोलोरी असं म्हणतात. शेषराव महाराजचे उपचार हे उपचार नाहीत. मग त्याला चांगली उत्तरं देता आली, लोकांचं समाधान करता आलं आणि मग लक्षात आलं की वाचन जीवनात किती आवश्यक आहे. आधी माझी वाचनाची सुरुवात हे गरजेपोटी झाली, पण नंतर मला वाचन हा माझा काय म्हणूया आपण की आपल्या जीवनाचाच
काय म्हणा अनिवार्य भाग झाला. वाचल्याशिवाय जमत नाही, चालत नाही. नवीन नवीन पुस्तकं वाचाविषयी वाटतात. पुस्तकं बघूनच असं वाटतं की अरे हे पुस्तक आजपर्यंत आपण वाचलं नाही. आणि वाचनाची एक गंमत सांगतो, तुम्ही जितकं वाचणार तेवढं तितकं आपल्याला लक्षात येतं की आपण किती कमी वाचन. जितकं आपण वाचणार तितकं लक्षात येत जातं की अरे हे आपल्याला माहितीच नाही, हे आपण वाचलं नाही, एवढं लक्षात येतं जितकं तुम्ही वाचत जाणार तितकं. माझ्या वाचनामुळे माझी पत्नी पण वाचायला लागली, हा एक आणखी वेगळा फायदा. माझी पुस्तकं थोडी वैचारिक असतात आणि तिला थोडी महिलांशी संबंधित वगैरे आरोग्याची वगैरे अशी पुस्तकं तिला आवडतात, ती वाचते. पण हा एक फायदा झाला वाचनामुळे. मी असे एक सिनियर कॉलेजचे प्राध्यापक बघितले आणि त्यांनी हौसेने घर बांधलं आणि मला ते घर दाखवायला घेऊन गेले. मोठा आता तर मोठाच बंगला असतो, आता कर्ज पण अवेलेबल असतं लगेच. आमचा काळ असा होता की सुरुवातीला रिटायर झाल्यानंतर रिटायरमेंटच्या पैशांवर घर बांधली जायची. आता तसं नाही. आता काय नोकरी लागली, 5-7 वर्ष नोकरी झाली की लगेच कर्ज मिळतं. 40 लाख 50 लाख कर्ज मिळतं घर बांधलं. अतिशय सुंदर घर. मग त्यांनी फर्निचर दाखवलं, हे किचन दाखवलं एकदम आधुनिक, ड्रॉइंग रूम खूपच सुंदर, टॉयलेट बाथरूम पण दाखवतात घर दाखवणारी माणसं. ते सगळं त्यांनी हुशारीने मला दाखवलं आणि जवळपास 73-74 लाख रुपये लागले असं ते म्हणाले. आता ही काहीतरी 3-4 वर्षापूर्वी गोष्ट आहे. मी त्यांना म्हटलं, रावसाहेब सर, एखादं छोटं पुस्तकासाठी एखादी छोटीशी खोली किंवा एखादं कपाट बनवलं असतं. काही होत नाही, वेळ नाही, पुस्तकं वाचायला वेळ कुठे आहे, वेळच नाही. 75 लाखाच्या घरामध्ये 75 रुपयाचे पुस्तक नाही. काय करायचे त्या घराला, काय करायचे? वाचनाने माणसं किती शहाणी होतात. वाचून कळतं की आपल्या आयुष्यात काय चाललंय, वाचून कळतं की समोरच्या आयुष्याकडे बघायचं कसं, वाचून कळतं की टीव्हीवर जे मला आज दाखवलं जात आहे किंवा मोबाईल मध्ये मला जे दिसतंय ते खरं नाही, त्याच्या पलीकडे सुद्धा काहीतरी आहे. तू वाचल्याशिवाय कळतच नाही. माझे असे कितीतरी मी शिक्षक बघितलेले आहेत की सहकारी शिक्षक बघितलेत की 25 वर्षापूर्वी त्याला बघितलाय आणि आज जेव्हा मी त्याला बघतो तर तो उलटा रिव्हर्स झालेला आहे, व्यक्तिमत्व म्हणून उलटा प्रवास झालेला आहे. आणि वाचणारी माणसं एकदम समृद्ध होऊन जातात. त्यांच्या बोलण्यातूनच आपल्याला लक्षात येतं की अरे हा काहीतरी खोली असलेला माणूस आहे. इतकं आपल्याला एकच आयुष्य आहे, ते आयुष्य जास्तीत जास्त समृद्ध करण्याचा सगळ्यात उत्तम स्वस्त मार्ग वाचन आहे. आपण घरात रिचार्ज किती करतो महिन्याला याचा हिशोब करा आणि वाचनासाठी आपण किती पैसे खर्च करतो याचा हिशोब करा. आपण व्यस्त प्रमाणे बघा, तुम्ही घराघरात व्यस्त प्रमाणे. माझं मत आहे की ही वाचलं पाहिजे. एकच आयुष्य आहे, जास्तीत जास्त चांगलं जगता यायला पाहिजे, आपल्याला समृद्ध आयुष्य जगता यायला पाहिजे. म्हणजे मला आनंद पिक्चरचा राजेश खन्नाचा डायलॉग प्रचंड आवडतो, जिंदगी लंबी नाही बडी होनी चाहिए. खरंय, मोठं आयुष्य काय करायचंय, पण आयुष्य समृद्ध असलं पाहिजे आणि समृद्ध आयुष्य वाचनाशिवाय होऊ शकत नाही. याबद्दल माझं स्वतःचं मन ठाम आहे. इथे एक सिबडकर एक पुस्तक आहे, तर युval नोआ हरारेचं 21व्या शतकातील 21 धडे नावाचं पुस्तक इथे आहे. ते पुस्तक वाचल्यावर कळतं की येत्या 5-10 वर्षामध्ये या पूर्ण पृथ्वीच्या पुढे किती प्रचंड संकट आहे AI नावाचं आणि जग किती भयंकर बदलणार आहे हे आत्ताच्या राजकारण्यांना सुद्धा माहिती नाही. हे ते पुस्तक वाचल्यावर कळतं. तिथं धुरा नावाचं पुस्तक आहे. हा धुळ्याजवळचा देऊरचा पोरगा की जो पोरगा हा क्रेनवर काम करायचा, सायकलीनेच धुळ्याला यायचा, डॉक्टरांकडे रात्री झोपायचं, कुठल्या तरी डॉक्टरकडे दिवसातून जैन असायचा, ज्याला जो जेमतेम वडील दारू पिणारे, आई शेतात काम करणारी, अत्यंत दारिद्र्य जगणारा मुलगा हा इटलीला आणि परदेशामध्ये शिकतो, फ्रेंच तत्वज्ञानाचा प्राध्यापक होतो. आता तो JNUला फ्रेंच तत्वज्ञानाचा प्राध्यापक आहे. हे वाचल्यावर कळतं आपल्याला. तो उत्तम कांबळेंचं पुस्तक आहे, देवदासी नग्न पूजा
स्त्रियांना काय आयुष्य भोगावं लागलंय देवदासी नावाने हे ते पुस्तक वाचून आपल्याला कळतं. इथं गांधी काम मरत नाही नावाचं चंद्रकांत वानखेडेचं पुस्तक आहे. आजच्या घडीला गांधींना हर प्रकारे मारण्याचे प्रयत्न होत असताना पण गांधी काम मरत नाही ते पुस्तक वाचल्यावर आपल्याला कळतं. अशी कितीतरी सुंदर पुस्तकं जर ती आपल्या आयुष्यात आपण वाचलीच नाही तर काय जगलो आपण, काय जगलो. माझं मत आहे की आपल्या आवडीचं वाचा वाटल्यास पण आपण वाचलं पाहिजे. आणि सिंदखेडा शाखेने फार उत्तम असा हा उपक्रम सुरू केलेला आहे. त्या सगळ्यांना माझ्या मनापासून सदिच्छा. असाच उपक्रम आम्ही शहाद्यात पण केलेला होता. माझं मत असं आहे की आपण जर अवेलेबल करून दिली लोकांना पुस्तकं तर लोक पुस्तके घेतात असं माझं स्वतःचं मत आहे. आपण जास्तीत जास्त चांगली पुस्तकं लोकांना जर सहज उपलब्ध करून दिले तर लोक नक्की वाचतील. या ठिकाणची विक्री पण रोज सरासरी 10,000 रुपये, माझं मत आहे खूप चांगली विक्री आहे. आपण सारे जण या उपक्रमाला जमेल तसा प्रतिसाद देऊ, जमेल तशी मदत करू. सध्या तरी मदत म्हणजे या उपक्रमाचे जास्तीत प्रचार करणे हा सध्या तरी आपल्या हातातला एकमेव भाग आहे. आपण ते सारे जण करूया. या ठिकाणी मला बोलवलं, आपल्याशी बोलण्याची संधी दिली याबद्दल मी सगळ्यांचा मनापासून आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.